राधानगरी तालुक्यातील येळवडे येथे रक्षा विसर्जन विधीसाठी जमलेल्या लोकांवर मधमाशांचा हल्ला, शेकडो लोक जखमी. याबाबतची अधिक माहिती अशी: येळवडे येथील स्मशानभूमी शेजारी असणाऱ्या झाडांवर मधमाशांचं पोळं होतं. या पोळ्याला कावळ्यांचा धक्का लागल्यामुळे या मधमाशांनी त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या जमावावर थेट हल्ला केला. मधमाशांच्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे रक्षा विसर्जनासाठी जमलेल्या शेकडो लोकांची एकच तारांबळ उडाली. मधमाशांच्या चाव्यामुळे शेकडो लोक जखमी झाले. या सर्वांना त्वरित उपचारासाठी राशिवडे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले गेले, तर अधिक उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांना CPR मध्ये हलवण्यात आले आहे. राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मामून हुसेन पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर संग्राम शिंदे यांच्याबरोबरच मनीषा जाधव, तेजस्विनी कांबळे, मंगेश मगदूम, राजेंद्र मिठारी, महेंद्रकुमार आहिरे, निवास पाटील आदी कर्मचाऱ्यांनी या रुग्णांना जलद सेवा दिली. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांसोबतच लोकप्रतिनिधी आणि सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. झालेल्या या घटनेमुळे मधमाशांच्या हल्ल्यात वाढ होत असल्याचं दिसून येतंय. अनेक सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये, शाळा अशा अनेक ठिकाणी मधमाशांची पोळी आढळतात. लोकप्रतिनिधींनी याबाबत कार्यवाही करत सर्व्हे करून अशी मधमाशांची पोळी हटवण्याचं काम करण्याची गरज असल्याचं दिसून येतंय. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.